कॅन्सर ह्या आजारावर आयुर्वेदिक उपाय. हिरक भस्म 600 mg, वसंत मालती रस 3 ग्रॅम, सुवर्ण माक्षिक भस्म 5 ग्रॅम, गिलोय सत 10 ग्रॅम, प्रवाळ पंचामृत रस 5 ग्रॅम, अभ्रक भस्म 5 ग्रॅम, शिला सिंदूर 3 ग्रॅम, ताम्र भस्म 2 ग्रॅम, वसंत कुसुमाकर रस 1 ग्रॅम. हे सर्व एकत्र करून त्याच्या समसमान 60 पुड्या तयार करायच्या. दररोज सकाळी 1 पुडी आणि संध्याकाळी 1 पुडी जेवणानंतर घ्यायची. याबरोबर इतर घ्यायची औषधं म्हणजे कर्क्युमिन गोल्ड गोळी सकाळी 1 संध्याकाळी 1, कांचनार गुगुळ गोळी सकाळी 2 संध्याकाळी 2, वद्धी वाधिका गोळी सकाळी 2 संध्याकाळी 2 जेवणानंतर घ्यायच्या. दररोज सकाळी उपाशीपोटी 2 चमचे देशी गाईचं गोमूत्र पाण्यातून घ्यायचं. त्यानंतर अर्ध्या तासानं कोरपडचा रस 20 ml आणि गव्हांकूरचा रस 200 ml एकत्र करून घ्यायचा. त्यानंतर अर्ध्या तासानं 300 ग्रॅम पपई खायची. दुपारी गाजराचा ज्यूस घ्यायचा. त्यानंतर तुळशीची 15 पाने, अर्धा चमचा हळद, पाव चमचा सुंठ पावडर, 1 चमचा अश्वगंधा चूर्ण आणि 1 आवळा घ्यायचा. संध्याकाळी जेवण करण्याच्या अगोदर 1 तास देशी गाईचं दूध 200 ml आणि गवती चहाचा अर्क 100 ml एकत्र करून घ्यायचा. रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 वाजता करायचं. हा उपाय सलग 1 वर्ष करायचा. जर शरीरात उष्णता वाढत असेल तर आहारात काकडी, सब्जा, धण्याचं पाणी याचा समावेश करावा. याबरोबर दररोज सकाळी 5 मिनिट सूर्यदर्शन घ्यायचं. सूर्यदर्शन केव्हा घ्यायचं तर सूर्योदय होत असताना, ज्यावेळी सूर्य 30 डिग्री ते 70 डिग्रीत असताना, म्हणजेच सूर्य अर्धा दिसत असताना तेथून पुढे 8 मिनिटांच्या दरम्यान. सूर्यदर्शन घेत असताना डोळ्यांची उघड झाप करू शकता. सूर्यदर्शन घेत असताना डोळ्यावर चष्मा, गॉगल, कॉन्टॅक्ट लेन्स व पायात बूट चप्पल नको. दररोज सकाळी 30 मिनिट सूर्यस्नान घ्यायचं. जर हा उपाय करायचा असेल तर तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच करावा.